नमस्कार मित्रांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। बरेच मित्र मला विचारतात डिझेल गाडी घ्यायची का पेट्रोल गाडी घ्यायची, तर ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण या रील्स मध्ये देऊ। मित्रांनो, मराठी माणूस मराठी क्रिएटरला कधी सपोर्ट करत नाही। मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल सपोर्ट करतोय तर नक्की या पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, डिझेल गाडी घेत असताना तुम्ही ना पेट्रोल गाडीपेक्षा तुम्हाला 10 ते 15% त्याची किंमत जास्त लागते मित्रांनो। त्यामुळे तुम्ही डिसाईड करू शकता डिझेल घ्यायची का पेट्रोल। त्यानंतर जर ॲव्हरेजचा विचार केला तर डिझेल गाडीला ॲव्हरेज ही पेट्रोल गाडीच्या ॲव्हरेजपेक्षा जास्त मिळतं, ही एक मेन गोष्ट आहे। तुम्हाला जर सिटीमध्ये यूज करायचं असेल तर पेट्रोल गाडी तुम्ही यूज करू शकता। लॉंग रूटला बाहेर जायचं असेल तर डिझेल गाडी यूज करणं गरजेचं आहे मित्रांनो। आता त्याचबरोबर मेंटेनन्स कॉस्टचा विचार केला, जर तुम्ही सर्व्हिसिंगला घेऊन गेला गाडी तुमची डिझेल गाडी, तर पेट्रोल गाडीपेक्षा 15 ते 20% तुम्हाला सर्व्हिस कॉस्ट ही जास्त पडते डिझेल गाडीला मित्रांनो। नंतर जर तुम्हाला ती गाडी घेऊन विकायची असेल डिझेल गाडी, तर 15 ते 20% पैसेही जास्त येतात पेट्रोल गाडीपेक्षा मित्रांनो।